समोर येते महाराष्ट्र एटीएसची राज्यभरात धडक कारवाई सुरू आहे। पाकिस्तानात स्थित गँगस्टर शहजाद भट्टीशी संपर्क असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये एटीएस कडून संशयितांची चौकशी सुरू आहे। मोबाईल, सोशल मीडिया त्या अकाउंट्स असतील किंवा डिजिटल पुराव्यांची तपासणी सध्या सुरू आहे। कारवाईत अद्याप कोणालाही अटक झाल्याची अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये। तर तपासाच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती दिली जाते। तर एटीएस कडून आता नवीन कारवाई सुरू केली जाते। महाराष्ट्र एटीएसची राज्यभरात धडक कारवाई सध्या सुरू आहे। पाकिस्तानमध्ये स्थित असलेल्या गँगस्टर शहजाद भट्टीशी संपर्क असल्याचा संशय व्यक्त केला जातोय आणि त्यामुळे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये एटीएस कडून संशयितांची चौकशी सध्या सुरू आहे। आताची सर्वात मोठी बातमी, तर या संशयितांच्या मोबाईल आणि सोशल मीडिया अकाउंट्स आणि डिजिटल पुराव्यांची तपासणी सध्या सुरू आहे। कारवाईत अद्याप कोणालाही अटक झाल्याची अधिकृत माहिती समोर आली नाहीये। मात्र तपासाच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती एटीएस कडून देण्यात येते। आताची ब्रेकिंग न्यूज समोर येते। एटीएस कडून महाराष्ट्रात आता राज्यभरात धडक कारवाई सुरू आहे। महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमध्ये आता ही कारवाई सुरू आहे। संशयितांची चौकशी सुरू आहे। त्यांचे मोबाईल, सोशल मीडिया अकाउंट सध्या चेक केले जात आहेत। त्यांच्या डिजिटल पुराव्यांची देखील तपासणी केली जाते। त्याच्या कारवाईत अद्याप कोणालाही अटक झाली नाहीये। आपले प्रतिनिधी याबद्दलची अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी संकेत वरक आपल्याशी जोडले गेलेले आहेत। संकेत, काय अधिकची अपडेट आहे? संकेत, माझा आवाज येतोय? तर आपण पाहू शकतो महाराष्ट्रात आता सध्या एटीएसची धडक कारवाई सुरू आहे। पाकिस्तानमध्ये स्थित असलेल्या गँगस्टर शहजाद भट्टीशी संपर्क असल्याचा संशय सध्या एटीएस कडून व्यक्त केला जातो आणि त्यामुळेच आता महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांमध्ये एटीएस कडून संशयितांची चौकशी सुरू आहे। आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। पवारांचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ आणि चिंताजनक असल्याचं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय। खासदार अस्वस्थ आहेत, त्यांची परिस्थिती अस्थिर आहे असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय। शरद पवारांना शिंदेसोबतची भेट टाळता आली असती असं देखील त्यांनी म्हटलंय। तर पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यानंतर आता चर्चांना उधाण आलेलं आहे। तर आपण पाहू शकतो शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। अशातच आता शरद पवारांचे 5 ते 6 खासदार हे अस्वस्थ आहेत, चिंताजनक आहे असं सूचक वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेलं आहे। त्याचबरोबर खासदार अस्वस्थ आहेत, अस्थिर आहेत, शरद पवारांना शिंदेसोबतची भेट टाळता आली असती असं देखील चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। तुम्ही जे ऐकताय ते मी ऐकतोय, तुमच्याकडून आम्हाला काही बातम्या मिळतात। आपण काही विश्लेषण करू शकतो राजकीय मंडळी म्हणून, त्यामुळे एक्झॅक्टली काय होईल मला माहीत नाही। तुमच्यापैकीच काही जणांनी बातम्या दिल्या आहेत की 3 पर्याय आहेत त्यांच्याकडे, पण एक चिंताजनक खबर निश्चित आहे की त्यांचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ आहेत। काय करतील माहीत नाही आणि त्याकरता त्याच्या मागं मोदी शाह सरकार हात धुवून पडलेलं आहे की त्यांना विरोधी पक्ष अस्तित्वात असावा अशी त्यांची इच्छा आहे। जे उद्धवजींच्या शिवसेनेची केलं ते पवार साहेबांच्या एनसीपीची होऊ शकत, ते सोडून जाण्याच्या एक अस्थिर परिस्थिती, एवढंच मी म्हणतो। सोडून जातील की नाही मला माहित नाही, पण अस्थिर आहेत असं मी ऐकतोय। एकनाथ शिंदे ही युबीटीची दुखती नस आहे, त्यांना ते फार सेन्सिटिव्ह विषय आहे। त्यामुळे जे राऊत बोलले ते त्यांना मी समजू शकतो का बोलले ते, म्हणजे त्याची गरज होती का नव्हती, पण कुठल्या कामात शरद पवार खूप ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्यावर काही असा आक्षेप घेणं मला वाटत नाही योग्य आहे। तरी पण इट कुड हॅव बीन अवॉइडेड, टाळता आलं असतं। दरम्यान पवारांचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ आहेत, हे चिंताजनक आहे आणि परिस्थिती अस्थिर आहे असं मोठं विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं होतं। यावर आता संजय राऊतांनीही भाष्य केलंय। मोदी, शहा आणि फडणवीसांविरोधात मतदान करून तुम्हाला निवडून दिलंय, मग तुम्ही अस्वस्थ का होताय असं राऊत म्हणाले। तसेच पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्याकडील माहिती पवारांकडे पोहोचवली असेल असंही ते म्हणालेत। पाहूयात। शिवसेनेचे खासदार असतील किंवा माननीय पवार साहेबांचे खासदार असतील किंवा महाराष्ट्रातले काँग्रेसचे खासदार असतील, तुम्हाला झालेलं मतदान आणि तुम्हाला जे लोकांनी निवडून दिलं
की मोदी, शहा आणि फडणवीस यांच्या विरोधामध्ये मतदान करून तुम्हाला निवडून दिलं आहे, मग अस्वस्थ का होतं? कोणाला घाबरत आहे? काही कारण नाही ना. मला वाटत नाही की पण अस्वस्थ वगैरे कोणी नसतं. मोदी आणि शहा आणि इतर काही घटक हे दबावाचं राजकारण करतात आणि असे मासे आपल्या गळाला लावतात. पृथ्वीराज चव्हाण हे ज्येष्ठ नेते आहेत, काँग्रेसचे नेते आहेत. त्यांच्याकडे असलेली माहिती त्यांनी नक्कीच माननीय पवार साहेबांकडे पोहोचवली असेल, एवढंच मी मानतो. रावसाहेब, तुम्ही म्हणता की अस्वस्थ असण्यामागे काही कारण आमचे का आता आमचे 6 गेले, कशा करता अस्वस्थ होते? यानंतर आता आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. नाशिक रिंग रोड प्रकल्पाबाबत आज बैठक होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधान भवनात ही बैठक बोलावलेली आहे. प्रकल्प बाधित शेतकऱ्यांसोबत यावेळेस मुख्यमंत्री संवाद साधणार असल्याची माहिती आहे. तर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते आणि त्या संदर्भात आज बैठक होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात ही बैठक बोलावलेली आहे अशी माहिती सध्या मिळते. तर प्रकल्प बाधित शेतकऱ्यांसोबत मुख्यमंत्री यावेळेस संवाद देखील साधणार आहेत. याबाबत मंत्री गिरीश महाजन यांनी प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं आणि त्याच आश्वासनावरून आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बैठक घेणार आहेत. रिंग रोड प्रकल्प जो आहे नाशिकचा, त्याबाबत आज चर्चा होणार आहे. पुढच्या बातमीकडे. मुंबई महापालिकेतील आजची महासभा वादळी ठरण्याची शक्यता आहे. चेंबूर झाड दुर्घटनेचा अहवाल आज महासभेपुढे सादर होण्याची शक्यता आहे. तर चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड कोसळून 10 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर मुंबईतील कमकुवत झालेल्या झाडांचा मुद्दा ऐरणीवर आलाय. तसेच मान्सूनपूर्व कामांचा आज जाब विचारत आज विरोधक प्रशासनाला धारेवर धरण्याची देखील शक्यता आहे. तर काही दिवसापूर्वी स्कूल बसवर झाड कोसळून 10 वर्षीय मुलाचा बळी गेला होता आणि त्यानंतर आता मुंबईतील कमकुवत झालेल्या झाडांचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे आणि त्याचमुळे आज मुंबई महापालिकेची महासभा होणार आहे. या महासभेतून चेंबूरचं झाड या दुर्घटनेप्रकरणी अहवाल सादर करण्यात येणार आहे. 10 वर्षीय मुलाचा जीव यात गेला होता, मृत्यू झाला होता. चेंबूरमध्ये स्कूल बसवर एक झाड कोसळून ही दुर्घटना घडलेली आणि त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतील कमकुवत झालेल्या झाडांचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे आणि त्यामुळे मान्सूनपूर्व कामांचा जाब आणि याच झाडांबद्दलचा अहवाल सादर करण्यात येणार आहे. तर मुंबईतील चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळून 11 वर्षीय विहान श्रीवास्तवचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर आता चौकशी समितीने महत्त्वाचा निष्कर्ष काढलेला आहे. चेंबूरमधील दुर्घटनेला सीसी रस्तेच कारणीभूत असल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवलेला आहे. या प्रकरणी चौकशी समितीने सीसी रस्ते आणि झाडांच्या मुळांभोवतीचे काँक्रिटीकरण याला जबाबदार धरलेला आहे. झाडांच्या मुळांपर्यंत पाणी आणि माती पोहोचत नसल्यानं झाड कमकुवत झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी 3 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली आहे. दरम्यान चौकशी अहवाल विशेष सभागृहात सादर होणार आहे. तसेच वाढते काँक्रिटीकरण हे झाड उन्मळून पडण्यामागील प्रमुख कारण असल्याची चर्चा पुन्हा एकदा ऐरणीवर येण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान दुर्मिळ वन्यजीव आणि वनस्पतींचे संशोधन आणि संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशनने आणखी एक महत्त्वाचं संशोधन केलंय. हिमालयात सापडणाऱ्या मिट्रीफोरा या वनस्पतीची नवी प्रजात शोधून काढण्यात फाउंडेशनला यश आलेलं आहे. अरुणाचल प्रदेशातील दापोरिजो या परिसरात मिट्रीफोराची नवी प्रजात सापडलेली असून या संदर्भातील संशोधन पेडेज रिपोर्टोरियम या सायन्स जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेला आहे. तर तेजस ठाकरे यांच्यासह नवेंदू पागे आणि शिवम किश्वार यांनी हा शोध लावलेला आहे. सध्या तरी या प्रजातीचे फक्त एक झाड आढळलंय. मिट्रीफोराच्या नव्या वनस्पतीवरील फुलाला रश्मी ठाकरे यांच्या नावावरून मिट्रीफोरा रश्मी असं नाव देण्यात आलेलं आहे. पेडेज रिपोर्टोरियम मध्ये प्रसिद्ध झालेल्या या लेखात याबाबत विशेष उल्लेख देखील करण्यात आलेला आहे.
नंतर बातमी आहे पिंपरी चिंचवडमधून. पिंपरी चिंचवडमध्ये इमारत कोसळून त्याखाली अडकलेल्या 8 कामगारांना बाहेर काढण्यासाठी मागील 42 तासांपासून बचाव कार्य सुरू आहे. जसजसा वेळ जातोय तसतसे अडकलेल्या कुटुंबियांची चिंता वाढतेय. काल रात्रभर देखील अनेक नातेवाईक घटनास्थळी आपली व्यक्ती परत येईल का या आशेने वाट पाहताना दिसली. या सगळ्या नातेवाईकांसोबत महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी संवाद साधत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. मात्र अडकलेल्या व्यक्तींसोबत कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नसल्याची बाब बचाव कार्य दलाकडून कालच स्पष्ट करण्यात आली होती. त्यामुळे अडकलेले सर्व व्यक्ती सुखरूप बाहेर पडतील याबाबत चिंता व्यक्त केली जाते. बातमी आहे संभाजीनगरमधून. संभाजीनगरच्या फुलंब्रीतील सिद्धेश्वर दूध डेअरीवर एफडीएने धाड टाकली आहे. या धाडीमध्ये 3500 लिटर संशयित दूध आणि दूध पावडर जप्त करण्यात आली आहे. यावेळी एफडीएने 1,32,000 संशयित दूध जागेवरच नष्ट करण्यात आले, तर सिद्धेश्वर आणि शिवकृपा या दोन्ही डेअरींना टाळं लगावण्यात आलेलं आहे. या प्रकरणी संबंधितांविरोधात फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एफडीए आणि पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. नंतर बातमी आहे नागपुरातून. नागपूरच्या पिवळी नदी कामठी रोड भागातील इंदोर नमकीन प्रोडक्ट्सच्या दुकानावर देखील एफडीएने धडक कारवाई केलेली आहे. यावेळी विक्रीसाठी ठेवलेल्या अन्नपदार्थांवर उत्पादन दिनांक, बॅच क्रमांक, परवाना क्रमांक आणि एक्सपायरीची माहिती नमूद नसल्याचंही निदर्शनास आलंय. तर कारवाई दरम्यान सुमारे 273 किलो अन्नसाठा, अंदाजे किंमत 61,800 रुपये इतका माल नष्ट करण्यात आलेला आहे. तर पावसामुळे मुंबई पुणे मार्गावरील 14 रेल्वे गाड्या पुढील 8 दिवसांसाठी रद्द करण्यात आलेल्या आहेत. लोणावळा कर्जत रेल्वे मार्गावर कोसळलेल्या दरडीमुळे रेल्वे विस्कळीत झालेली आहे. 10 ते 17 जुलै दरम्यान या ज्या गाड्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. डेक्कन एक्सप्रेस, पुणे इंटरसिटी एक्सप्रेस, हुबळी दादर आणि दौंड इंदूर, मुंबई हैदराबाद आणि मुंबई चेन्नई अशा एकूण 14 गाड्या पुढील 8 दिवसांसाठी रद्द करण्यात आलेल्या आहेत. अतिशय महत्त्वाची बातमी आहे. मुंबई इथे पावसामुळे मुंबई पुणे मार्गावरील 14 रेल्वे गाड्या पुढील 8 दिवसांसाठी रद्द करण्यात आलेल्या आहेत.